नमस्कार मंडळी, क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, याआधी आपण आरटी ॲडमिशन 2024-25 साठीची पूर्ण प्रोसेस बघितली होती। मित्रांनो, त्यामध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहेत। तुम्ही जर याआधी अर्ज भरलेले असतील, अप्लाय केलेले असेल ऑनलाइन, ते अर्ज आता ग्राह्य धरण्यात आलेले नाहीयेत। ते अर्ज तुम्ही भरलेलेही नसणार, कारण काय तर तेव्हा कुठलीही शाळा, कुठलीही खाजगी शाळा आपल्याला दिसत नव्हती। मी तुम्हाला दाखवलं होतं, कुठलीही खाजगी शाळा आपल्याला तिथे शो होत नव्हती, म्हणून आपण कुठलाही आरटी ॲडमिशनचा फॉर्म भरणं तेव्हा शक्य नव्हतं। मित्रांनो, त्यामध्येच आता गव्हर्नमेंटने काही बदल केलेले आहेत आणि त्यानुसार आता पुन्हा एकदा 2024-25 या वर्षाकरता आरटी ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे। मित्रांनो, ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत। मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती, पण आता ही पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। पालकांनी काही सूचनांचं पालन हा अर्ज भरताना करायचं आहे। पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहायचे आहे आणि अर्ज पूर्ण बरोबर भरलाय का याची खात्री करूनच सबमिट करायचं आहे। आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा। मित्रांनो, या गोष्टीची खूप काळजी घ्यायची आहे। जन्मदाखल्यावरती जी जन्मतारीख आहे तीच ग्राह्य धरण्यात येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला 1 ते 3 किलोमीटर अंतरामधल्या शाळा निवडायच्या आहेत। अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद सुद्धा सर्वांनी घ्यायची आहे। मित्रांनो, अर्ज भरून झाल्यानंतर जर तो चुकला असे तुमच्या लक्षात आले तर त्या सबमिट करायच्या आधीच तो अर्ज तुम्ही डिलीट करून पुन्हा एकदा नवीन अर्ज भरू शकता। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत। अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायची आहे। अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेले प्रवेश रद्द होतील। अर्ज करताना पासवर्ड दिल्यास तो रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा। आरटीई 25% प्रवेश 2024-25 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ही 31/5/2024 पर्यंत असणार आहे। दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येणार आहे। 2024-25 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आले आहे, याचीही सगळ्यांनी नोंद घ्यावी। मित्रांनो, 2024-25 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे। लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही, म्हणून मी तुम्हाला ते फार व्यवस्थित अर्ज भरताना कसं टाकायचं आहे ते सांगितलेलं आहे। तो जर अर्ज बघितलेला नसेल तर मी आय बटनवरती तो दिलेला आहे, तिथे जाऊन तो अर्ज सुद्धा तुम्ही बघून घ्यावा। तर मित्रांनो, हे होते आरटी प्रवेशासंदर्भातील अपडेट। मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। क्लाउड मराठी।